नमस्कार. आज आपण एका खूप प्रसिद्ध वनस्पतीबद्दल बोलणार आहोत. अर्निका मॉन्टॅना. होमिओपॅथीमध्ये या वनस्पतीला ऐतिहासिक आणि पारंपरिकदृष्ट्या कसं पाहिलं जातं तेच आपण आज समजून घेणार आहोत. आणि हो, हे स्पष्टीकरण आपण टेक्स्टबुक ऑफ मटेरिया मेडिका या क्लासिक ग्रंथावर आधारित देणार आहोत. यातली माहिती जशीच्या तशी कोणताही बदल न करता आपण पाहणार आहोत, म्हणजे आपल्याला मूळ स्रोत काय सांगतो हे कळेल. तर हा ग्रंथ सुरुवातीलाच अर्निकाची ओळख करून देतो, ती म्हणजे आघातांवरचा एक उत्कृष्ट उपाय. म्हणजे बघा, असं म्हटलंय की दुसऱ्या कुठल्याही एका औषधापेक्षा अर्निका जास्त प्रकारच्या जखमा आणि आघातांवर उपयोगी पडते. ही त्याची मुख्य ओळख आहे. बरं, मग प्रश्न पडतो की हे काम कसं करतं? म्हणजे या ग्रंथानुसार आघातांवर उपचार करण्यासाठी अर्निकाची कार्यपद्धती नक्की आहे तरी कशी? तर बघा, या ग्रंथानुसार अर्निकाची मुख्य क्रिया घडते ती शरीरातल्या अगदी सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर, ज्यांना आपण केशवाहिन्या किंवा कॅपिलरीज म्हणतो, इथेच त्याचा खरा प्रभाव दिसून येतो असं म्हटलंय. आणि हे कसं होतं हे समजण्यासाठी ग्रंथात एक 3 पायऱ्यांची प्रक्रिया दिली आहे, जिला पॅथोजेनेसिस म्हटलंय. चला तर बघूया. पहिली पायरी म्हणजे रक्तावर याची जी क्रिया होते ती एखाद्या बोथट जखमेनंतर होणाऱ्या स्थितीसारखीच असते असं मानलं जातं. मग दुसऱ्या पायरीत रक्तवाहिन्यांमधून जे रक्त बाहेर पडून जखम काळी निळी होते ना, त्या रक्ताचं पुन्हा शोषण होतं. आणि तिसरी पायरी म्हणजे ह्या सगळ्यामुळे सेप्टिक कंडिशन म्हणजे जंतुसंसर्ग टाळला जातो आणि टिश्यूजना बरं व्हायला मदत मिळते, असा हा एक सिद्धांत मांडलाय. ठीक आहे. मग आता प्रश्न येतो की अर्निकाची गरज आहे हे ओळखायचं कसं? यासाठी ग्रंथामध्ये काही खास आणि अगदी वेगळी चिन्ह सांगितली आहेत, ज्यांना मार्गदर्शक लक्षणं असं म्हणतात. चला, ती काय आहेत ते पाहूया. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे ही एक विशिष्ट भावना. जणू काही मार लागल्यासारखं संपूर्ण शरीरात दुखणं, ठेच लागल्यासारख्या वेदना होणं. ही भावना इतकी महत्त्वाची आहे की ग्रंथात तिचा उल्लेख वारंवार येतो. आणखी एक क्लासिक लक्षण म्हणजे रुग्ण ज्या कुठल्या गोष्टीवर झोपतो ती प्रत्येक गोष्ट त्याला खूप कठीण किंवा टणक वाटते. विचार करा, इतकी संवेदनशीलता वाढते की व्यक्ती सतत मऊ जागा शोधण्यासाठी चुळबुळ करत राहते, जागा बदलत राहते. फक्त शारीरिक वेदनाच नाही, तर काही विचित्र मानसिक लक्षणंसुद्धा सांगितली आहेत, जी खूप महत्त्वाची मानली जातात. उदाहरणार्थ, व्यक्ती अक्षरशः बेशुद्ध अवस्थेत पडून असते, पण गंमत म्हणजे तिला काही विचारलं तर ती प्रश्नांची अगदी बरोबर आणि पूर्ण उत्तरं देते आणि मग लगेच परत त्याच बेशुद्ध अवस्थेत जाते. इतकंच नाही तर कधीकधी उत्तर देता देता मध्ये झोप लागण्याची शक्यताही ग्रंथात नमूद केली आहे. आणि जेव्हा अशी व्यक्ती जागी होते तेव्हा तिला अचानक मृत्यूची भीती वाटू शकते. बरं, ही झाली लक्षणं. आता पाहूयात की हीच मार्गदर्शक लक्षणं वेगवेगळ्या परिस्थितीत जसं की जखम आणि ताप यात कशी लागू होतात. जेव्हा एखादी तीव्र जखम होते, म्हणजे पडल्यामुळे किंवा काहीतरी लागल्यामुळे, तेव्हा तर ही लक्षणं अगदी स्पष्टपणे दिसतात असं ग्रंथ सांगतो. हे चित्र अगदी स्पष्ट आहे नाही का? कारण काय तर एखादा ठोसा, पडणं किंवा यांत्रिक दुखापत. वेदना कशा तर त्या नेहमीच्या दुखऱ्या, ठेच लागल्यासारख्या. दिसतं कसं तर त्वचेखाली रक्तस्राव झाल्यामुळे तो भाग निळा काळा पडतो. आणि याची क्रिया काय करते असं म्हटलंय तर रक्तस्राव नियंत्रणात आणते आणि इन्फेक्शन टाळते. म्हणजे बघा, सगळा भर लक्षणांवर आहे. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हीच सेम लक्षणं टायफॉइड तापासारख्या पूर्णपणे वेगळ्या आजारातही अर्निकाच्या वापरासाठी मार्गदर्शक ठरतात. यावरून हेच दिसतं की होमिओपॅथीमध्ये रोगाच्या नावापेक्षा लक्षणांना किती जास्त महत्त्व दिलं जातं. आणि हा फरक अजून स्पष्ट करण्यासाठी ग्रंथात आर्निकाची तुलना बॅप्टिस या नावाच्या दुसऱ्या एका औषधाशी केली आहे. दोन्हीमध्ये अंगदुखी असते. पण फरक कुठे आहे तर अर्निकाचा रुग्ण बेशुद्ध असला तरी विचारल्यावर पूर्ण आणि बरोबर उत्तर देतो. याउलट बॅप्टिसियाचा रुग्ण हळू आवाजात बडबडत राहतो आणि त्याला पूर्ण उत्तर देता येत नाही. म्हणजे बघा, ही मानसिक स्थिती किती निर्णायक ठरते. चला, आता शेवटच्या भागाकडे वळूया. हा ग्रंथ एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीबद्दल किंवा ज्याला आपण प्रकृती म्हणतो त्याबद्दल सांगतो. म्हणजे अर्निका कोणत्या प्रकारच्या व्यक्तीला जास्त अनुकूल आहे. तर ही अर्निका प्रकृती कशी असते तर शारीरिक ठेवण मजबूत, धष्टपुष्ट असते, चेहरा उत्साही आणि लालसर असतो. यांना सेरिब्रल कंजेशन म्हणजे डोक्याकडे रक्त जमा होण्याची प्रवृत्ती असते. स्वभावानं थोडे चिंताग्रस्त, नर्वस असतात आणि त्यांना थंडी जास्त वाजते. असे एक एकंदरीत चित्र उभं केलं.
तर ह्या ग्रंथामधून मिळणारं हे इतकं तपशीलवार आणि विशिष्ट वर्णन आपल्याला एका विचारावर आणून सोडतं की हे खरंच एका वनस्पतीचं अचूक प्रोफाईल आहे की आजार आणि त्यावरच्या उपायांकडे बघण्याच्या एका वेगळ्या विचारपद्धतीची ही एक खिडकी आहे. मानवानं आजारांचं आणि उपायांचं वर्गीकरण करण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रणाली विकसित केल्या आहेत नाही